अशा छोट्याशा रस्त्यामधून वाट काढत काढत आम्ही निघालो डे 2 मधल्या लास्ट डेस्टिनेशनला, म्हणजेच होनावरला. ॲक्च्युली हे ठिकाण मुर्डेश्वर आणि गोकर्ण याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधी प्लॅन कराल मुर्डेश्वरचा, तेव्हा ह्या ठिकाणी नक्की जा. बोट राईडचं बुकिंग ना आम्ही ऑलरेडी केलं होतं, त्यामुळे कोणतीही वेटिंग्स नव्हती आणि आल्याबरोबर आमची बोट राईड लगेच सुरू झाली. होनावर हे शहर कुमसी नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर वसलेलं आहे. हे शहर ना त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखलं जातं. बोट जसजशी पुढे जात होती ना, तसतसे निसर्गाचे रूप अधिकच आकर्षक दिसत होते. आजच्या दिवसामधली ही शेवटची फेरी होती, त्यामुळे दादांनी कोणतीही गडबड आणि घाई न करता आम्हाला निवांत फिरवलं. जवळपास ही बोट राईड 1 तासाची होती. तुम्ही जर होनावरला जायचा प्लॅन करणार असाल तर मोस्टली ना सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्याच वेळी जा, कारण ते दृश्य अतिशय अविस्मरणीय आणि विलोभनीय असतं. हे सुंदर दृश्य पाहून आम्ही फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा मोह मात्र आवरू शकलो नाही. हळूहळू सूर्य मावळतीला आला आणि त्याच्या छटा त्या पाण्यावर अशा काही पसरल्या की ते दृश्य, ती अविस्मरणीय आणि तेवढीच रमणीय वाटणारी संध्याकाळ संपूच नये असे वाटत होते. माझ्या आयुष्यातील ही संध्याकाळ वन ऑफ द बेस्ट संध्याकाळ आहे असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही जर गोकर्णाचा प्लॅन करत असाल तर हे प्लेस अजिबात मिस करू नका. अँड दिस इज अवर लास्ट डे इन गोकर्ण. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत गोकर्ण बीचपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या या रामतीर्थ मंदिराला भेट द्यायला. नावावरून तुम्हाला समजलंच असेल की हे मंदिर कोणाचं आहे. हे मंदिर राम, लक्ष्मण आणि सीतेचं आहे. पौराणिक कथेनुसार भगवान राम, सीता आणि लक्ष्मणासह ब्रह्महत्या म्हणजेच रावणाला मारल्याचे पाप निवारण्यासाठी येथे थांबले होते आणि त्यांनी इथेच थांबून तपश्चर्या केली होती. हे ठिकाण निसर्गरम्य असून इथून दिसणारं दृश्य आणि अथांग समुद्र किनारा बघतच बसावं असं वाटतं. मंदिराच्या समोरच पुष्करणी आहे, ज्यामध्ये 2 नैसर्गिक झऱ्यामधून पाणी येतं. स्थानिक लोकांचा असा समज आहे की त्यामध्ये औषधी आणि रोग बरे करणारे गुणधर्म आहेत. बराच वेळ थांबूनही दरवाजा उघडला नसल्यामुळे आम्ही तसेच परतलो. पुढे आम्ही गेलो गोकर्ण बीचला, पण प्लेस खूपच क्राऊडेड वाटत असल्यामुळे तिकडूनच 10 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या मिडल बीचला गेलो. मिडल बीचवर ना अजिबात क्राऊड नाही आहे आणि तो बीच स्वच्छ पण आहे. त्यामुळे आम्ही तिकडे थोडे फोटो काढले, व्हिडिओज काढले, थोडा टाईमपास केला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. कारण आम्ही जाणार होतो गोव्याला, त्यामुळे आम्ही लवकरच निघालो. जर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही सगळे प्लेसेस कव्हर करू शकता. चला भेटू लवकरच एक नवीन सिरीज घेऊन, एक नवं ठिकाण घेऊन. तोपर्यंत शेअर, सबस्क्राईब अँड लाईक.